जय शिवराय. मी आता रायगड रोडच्या हायवेला आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघताय वडापाव आहे तो नात्याचा खूप फेमस असा लक्कूचा वडापाव आहे. तर याबद्दल तुम्हाला इथले सगळे नागरिक आणि ते स्वतःच म्हणजे दोघं नवरा बायको आहेत. ते दोघं नवरा बायकोंनी मला वाटतं लग्नाच्या आधीपासूनच दादांनी ती सुरुवात केलेली आहे. तिथपासून आता 30 वर्ष झाले ते म्हणतात आणि दोघांनी संसार करून जोडीने हा व्यवसाय सांभाळलेला आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा. विनीता विनीत बाटे. विनीता विनीत बाटे. आणि ह्यांच्याकडे बघा आता सगळं म्हणजे जेवढं टाकतात तेवढं सगळं संपते. चटणीचा काय काय प्रकार आहे काकी? टमाट्याची आहे, सुकी चटणी आहे, अच्छा. आणि नंतर मिरची पण तळून भेटते. मिरची तळून भेटते. म्हणजे तुम्ही तळायला असता आणि काका काय करतात? काका बांधायला असतात. भाजी बनवायला. सगळ्यांना वडापाव कसा वाटतो इथला? एक नंबर. तुम्ही कुठे आलात सगळे? सुंदरवाडी महाड असं सगळे आलेत. आणि हा त्यांचा मुलगा आहे. दादा तुझं नाव सांग. अमर बाटे. अमर बाटे. आता मग मला असं वाटतं तू इथल्या नंतर पुढचा तू जायच वाटतं आता. मग तू काय कसं काय करणार आहेस का नाही? करणार आहे. बेस्ट ऑफ लक तुला. आणि पप्पा कुठं आहेत? कुठं गायब झाली? हे बघा तरी सुद्धा यांचं काम चालू आहे. आता ही कितवी ट्रिप आहे या पातेल्याची? चौथी ट्रिप आहे. बर, मला सांगा आता किती वर्ष तुम्ही हा करताय? 35 वर्ष. आणि सगळ्यांना इकडचा वडापाव खरंच खूप आवडतो. आपल्या नात्याचा नाही म्हटलं तर फेमस वडापाव म्हटलं तर काय नाव आहे? माझ्याच नावाचं लक्कूचा फेमस वडापाव म्हणून आहे. आपल्याकडं वडापाव पहिल्यापासून करत आलेली जी पद्धत आहे तुमची नक्की ती कशामुळे फेमस आहे जास्त? चटणीमुळे फेमस आहे. पण खरं तर सांगायला म्हटलं ना तर इथला वडापाव जो आहे तो त्यांचा जास्त करून ठेसा जास्त असतो, झणझणीत असतो वडापाव आणि एकदम कुरकुरीत असतो. आणि पहिल्यापासून हे सकाळी किती वाजता येतं तुम्ही? 7:30ला येतात आणि संध्याकाळी किती वाजता जातात? टायमिंग नाही. म्हणजे असे खूप वडापाव इथे विकले जातात आणि लोकांना अप्रतिम असं वडापाव हा आवडतो. तर तुम्हाला भेटू. आणि जर समजा वाटलं इथनं जायचं तर नात्याच्या रोडला आल्यावरती तुम्हाला एकदम डायरेक्ट समोरच दिसेल लक्कूचा वडापाव म्हणून. तर या आवश्यक भेट द्या नक्की.